आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि मुद्दा महाराष्ट्राचा सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा आहे तो एका बैठकीचा। राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये चर्चा झाली। या संपाच्या मुद्द्यावर चर्चा झाली, एसटीच्या आंदोलनाच्या आणि प्रश्नाच्या मुद्द्यावर चर्चा झाली। 10 मिनिटं या दोघांमध्ये चर्चा झाल्याचं कळतं आणि संपाचा सुवर्णमध्य काढण्यासंदर्भात शरद पवार यांच्याशी बातचीत करण्यासाठी अनिल परब तिथे गेले होते। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। उदय, काय झालं या 10 मिनिटांच्या बैठकीत? परिवहन मंत्री अनिल परब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये जवळपास 10 मिनिटं बैठक झालेली आहे। सिल्वर ओक या शरद पवार साहेब यांच्या या निवासस्थानी बैठक झालेली आहे। या बैठकीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा जो गेली 2 आठवडे संप सुरू आहे त्या संपावरती महत्त्वाची चर्चा झालेली आहे। त्या संपातल्या मागण्या आणि त्या सोडवण्यासाठी काय प्रमुख अडचणी आहेत यावरती विशेषतः चर्चा झालेली आहे। संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्यापैकी 90% मागण्या ज्या आहेत त्या मान्य झालेल्या आहेत आणि या हां उदय जाधव यांच्याशी आपला संपर्क नीट होत नाही, पण साधारण 10 मिनिटं चर्चा झाली। प्रमुख मागण्या खरं तर सरकारनं मान्य केलेत, पण विलिनीकरणाचा सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न आहे आणि त्याच प्रश्नावर सगळं घोडं अडलेलं आहे। उदय, माझा आवाज येतोय? उदय जाधव आपले प्रतिनिधी, त्यांच्याशी संपर्क होत नाही, पण या 10 मिनिटाच्या चर्चेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि या सरकारचे कर्ते-करवते शरद पवार यांनी काही महत्त्वाचं मार्गदर्शन अनिल परब यांना केल्याचं कळतं आणि मुख्यमंत्री सध्या रुग्णालयात आहेत। त्यांच्या मानेचं मणक्याचं एक छोटंसं ऑपरेशन झालं आहे, ते पुढच्या 2 दिवसात सक्रिय होतील आणि पुढच्या 2 दिवसात एसटीच्या कर्मचाऱ्यांचा हा संप मिटेल अशा प्रकारची अपेक्षा आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे नेते तसंच परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात शरद पवार यांच्या निवासस्थानी 10 मिनिटं चर्चा झाली। आणि यानंतर न्यूज 18 लोकमतचा एक जबरदस्त इम्पॅक्ट झालेली खास मोहीम आणि त्याचा खास इम्पॅक्ट। ऑपरेशन लुटारू 30 ऑक्टोबरला न्यूज 18 लोकमतनं राज्यामध्ये सुरू असलेल्या इंडस्ट्रियल ऑइल विक्रीचं सगळ्यात मोठं स्टिंग ऑपरेशन समोर आणलं होतं। या स्टिंग ऑपरेशननंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली। अवघ्या 24 तासात राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात धाडसत्र सुरू झालं। फर्नेस ऑइल आणि इंडस्ट्रियल ऑइल विकणाऱ्या माफियांवर कारवाई करण्यात आली। राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी देखील अशा अवैध विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आणि 12 नोव्हेंबरला न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल घेत राज्य सरकारनं अखेर GR काढला आणि इंडस्ट्रियल ऑइल विकणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले। या दरम्यानच्या काळात राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये धाड घालून पोलिसांनी लाखो रुपयांचं साहित्य जप्त केलं, तर काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय, तर काही जणांवर थेट अटकेची कारवाई सुद्धा करण्यात आली आहे। विलास बडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। विलास, तुझं आणि सगळ्या टीमचं अभिनंदन, कारण हा सगळा पर्दाफाश तुम्ही केला ज्यात प्रामुख्यानं कोट्यवधी रुपयांचं शासनाचं नुकसान होत होतं। अखेर सरकारला जाग आली आणि सरकारनं लिखित स्वरूपात आदेश काढले। नक्कीच मिलिंद सर, आज जो निर्णय काल राज्य सरकारनं काढलेला आहे, म्हणजे जो GR काढलेला आहे, तो का महत्वाचा होता हे समजून घेणं गरजेचं आहे। जेव्हा न्यूज 18 लोकमतनं या संदर्भातला सगळा गौप्यस्फोट केला, हे स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून समोर आणलं की आज इथं ऑइल माफिया कशा प्रकारे इंडस्ट्रियल ऑइल, फर्नेस ऑइल म्हणजे डिझेलला सबस्टिट्यूट असलेले ऑइल हे डिझेल म्हणून वापरले जात आहेत आणि सरकारचं हजारो कोटींचं नुकसान या ठिकाणी केलं जात आहे। पण मुद्दा हा होता की हे सगळं स्टिंग ऑपरेशन समोर आल्यानंतर कारवाईचे आदेश दिले खरे, पण
ही कारवाई नेमकी करायची कोणी, याच्यावरून मोठा संभ्रम होता. कुठल्या कायद्याअंतर्गत कारवाई करायची याच्याबद्दलचा संभ्रम होता. आणि आता अस्तित्वात असलेल्या कायद्यांच्या बद्दल सुद्धा अनेक पळवाटा होत्या आणि त्या पळवाटांचा कुठेतरी फायदा घेऊन हे सगळे माफिया महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं होतं. या सगळ्याला कंट्रोल करण्यासाठी एक नियमावली, कायदा असणं गरजेचं होतं आणि तेच काम राज्य सरकारनं केलेलं आहे. आता यापुढे जे कन्फ्युजन होतं की कारवाई कुणी, कशी आणि कधी करायची, ती कारवाई पुढे कशी करायची, कशी न्यायची, याच्या संदर्भातला जो काही कायदा आहे किंवा जो शासन निर्णय आहे तो काल राज्य सरकारनं जारी केलेला आहे. अन्न पुरवठा विभागानं हा शासन आदेश जारी केलेला आहे आणि त्यामुळे आता माफियांच्यावर कायदेशीर कारवाई जी होणार आहे त्याच्यामुळे स्वाभाविकपणे आता कुणी असं म्हणू शकणार नाहीये की कायद्यातल्या पळवाटा आहेत, आमचे हात बांधलेले आहेत, आम्हाला कायदेशीर अडचणी आहेत. आता त्या अडचणी दूर झालेल्या आहेत आणि यापुढे राज्यामध्ये जर अशा प्रकारचे माफिया काम करत राहिले तर मात्र कुणाला त्याच्यातून आपला पाय काढता येणार नाहीये किंवा आपलं अंग काढता येणार नाहीये. कायदेशीर आता कारवाईला सगळ्यांनाच सामोरं जावं लागणार आहे आणि त्यामुळे राज्य सरकारनं काढलेला हा GR ही अतिशय महत्वाची गोष्ट ठरणार आहे या पुढच्या काळात हे माफिया राज मोडून काढण्यासाठी. विलास, या सगळ्याच्या दरम्यान विविध ठिकाणी कारवाई झाली. तू म्हणालास तसं लाखो रुपयांचं, खरं तर कोट्यावधी रुपयांचं सामानही जप्त करण्यात आलं. काही ठिकाणी लोकांना ताब्यात घेण्यात आलंय, काही ठिकाणी अटक करण्यात आलंय. पुढच्या काही काळात कशा पद्धतीची ही कारवाई असेल? जेव्हा न्यूज 18 लोकमतनं हे स्टिंग ऑपरेशन दाखवलं, अगदी काही वेळात जेव्हा ते ऑन एअर जात होतं स्टिंग ऑपरेशन, त्याच वेळी कारवाई राज्यभर सुरू करण्यात आलेली होती आणि त्याच्यानंतर हा धडाका दिवाळीच्या काळात सुद्धा होता. सातत्याने आपण त्याच्या बातम्या दाखवल्या. एकट्या म्हणजे ह्याची व्याप्ती आपल्याला लक्षात येईल, एकट्या नाशिक परिमंडळ जे आहे त्या परिमंडळामध्ये 26 ठिकाणी कारवाई करण्यात आली. म्हणजे 26 अड्डे एकट्या नाशिक परिमंडळाच्या अंतर्गत होते. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळपास ही कारवाई झालेली आहे आणि कोट्यवधींचा, शेकडो कोटींचा माल जप्त केलेला आहे. शेकडो लोकांना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे. पण मुद्दा असा आहे की काही क्षणामध्ये ही कारवाई होते आणि लगेच अटक केली जाते आणि त्याच्यासाठी निमित्त ठरतं ते न्यूज 18 लोकमतचं स्टिंग ऑपरेशन. खरं तर हे सगळं प्रश्नांकित करणारं आहे. जर प्रशासनाला या सगळ्या गोष्टीची माहिती होती तर प्रशासन हे स्टिंग ऑपरेशन ऑन एअर जायची, माध्यमांनी हे दाखवण्याची वाट बघत होतं का, हे कुणाच्या आशीर्वादानं सगळं सुरू होतं, असे अनेक प्रश्न निश्चितपणे निर्माण होतात. पण प्रशासनानं कारवाई करून आज राज्यामध्ये आपण सातत्यानं त्याचा पाठपुरावा करतोय. कुठे हे जे अड्डे प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात सुरू होते, हे अड्डे तात्पुरते तरी आज बंद झालेले आहेत. त्यांच्या तात्पुरते नाही विलास, हे अड्डे कायमचे बंद झाले पाहिजेत आणि हे बंद होण्याकरता शासनानं आदेश काढलाय, GR काढलाय आणि न्यूज 18 लोकमतचं या सगळ्या कारवाईकडे लक्ष असेल. असे बोगस अड्डे कुठे कुठे सुरू आहेत याची साध्यंत माहिती न्यूज 18 लोकमतला आहे आणि त्याच्यावर आमचं बारकाईने लक्ष असेल. बोगस बायोडिझेल ऑपरेशन, लुटारू या स्टिंग ऑपरेशनच्या नंतर राज्य सरकार जागं झालं. काल तर आदेश निघाले, पण या सगळ्या दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा आणि 2 राज्यांच्या सीमेलगत असलेला हा भाग, इथे मोठ्या प्रमाणात या बोगसपणा सुरू होता. न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत 14 ठिकाणी धाड घालण्यात आली आणि कारवाई करण्यात आली. या सर्व 14 ठिकाणी गुन्हे दाखल झालेत. काही ठिकाणी तर आरोपींना अटक करण्यात आली. हे एक प्रकारचं रॅकेट असून त्याचे धागेदोरे हे राज्याबाहेर सुद्धा आहेत. त्या दृष्टीने पोलीस आता कारवाई करतायत. दरम्यान राज्य शासनानं आता जो GR काढला आहे त्याची तंतोतंत अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंतची ही सगळ्यात मोठी कारवाई आहे. बालाजी निरफळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. बालाजी, जिल्ह्यात 14 पेक्षा जास्त ठिकाणी धाडी पडल्या, आजही कारवाई सुरू आहे, तर कशा प्रकारची कारवाई सुरू आहे? एकूण जर बघितलं मिलिंद सर, स्टिंग ऑपरेशन तर जे आहे ते राज्य सरकार जागं झालं. आपण सुरुवातीला विलास सरांनी जे स्टिंग केलं तो उमरग्यातून केलं होतं की उमरगा हे राजधानी असल्याचं सांगितलं होतं की इथून सगळा मोठा काळा बाजार होतो आणि निश्चित ते खरं आहे. ही राजधानी आपण याच्यासाठी म्हणतोय की कर्नाटक असेल किंवा आंध्र प्रदेश असेल, ह्या सीमालगतचा भाग जो आहे तो उमरग्याला जोडला गेलेला आहे आणि या भागातून मोठ्या प्रमाणात जे आहे ते बोगस डिझेल विक्री जी आहे ती
इतर राज्यात आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा केली जात होती. त्या आपल्या स्टिंग ऑपरेशन नंतर जे आहे ते महसूल प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, आतापर्यंत त्यांनी 14 ठिकाणी कारवाया करून आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. मात्र यातला एक महत्त्वाचा भाग सांगायचा झाला तर राज्य शासनानं आता जरी आदेश काढला असला तर आपण आतापर्यंत जे दिसलं आहे आपल्या निदर्शनास आलेलं आहे, महसूल कधी कधी हे जे प्रकरण आहे ते पोलिसांच्या अंगावर ढकलण्याचा प्रयत्न करतं, पोलीस प्रशासन जे कधी असतं ते महसूलच्या अंगावरती ढकलण्याचा प्रयत्न करतं. याच्यामध्ये जर एक वक्ता कधी जर आली तर निश्चितच हे जे बोगस धंदे आहेत ते पूर्णपणे कायम बंद होतील. मात्र न्यूज त्या बातमीची दखल राज्य सरकारला घ्यावी लागली आहे. आपल्यासोबत उस्मानाबाद जिल्ह्याचे काही नागरिक आहेत, आपण त्यांना विचारूया. मला सांगा, हे सगळं प्रकरण आम्ही उघडकीस आणलं, काय एकूण तुम्ही व्यापारी म्हणून नागरिक म्हणून काय तुम्हाला भावना वाटतं तुमच्या? IBN लोकमतनं इम्पॅक्ट म्हणून ही बायोडिझेल हे बोगस डिझेल विकणाऱ्यासाठी ज्यांनी कारवाई केली त्याबद्दल वाहनधारक आणि व्यापाऱ्यांमध्ये एवढा खुशीचा माहोल आहे की कारण लाखोची वाहनं घेऊन असं बोगस डिझेल भरून गॅरेजला लावण्याच्यासाठी जर हे करत असतील, हे डिझेल विकत असतील तर यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे. म्हणून आम्ही वाहनधारक आणि सर्वसामान्य जनता हे आम्ही या इम्पॅक्टमुळे धन्यवाद मानतो आम्ही IBN लोकमतचं. कारण पहिली बातमी IBN लोकमतवर आली आणि त्याची कारवाई राज्य सरकारनं सुद्धा घेतली. म्हणून आम्ही या वाहनधारक आणि सर्वसामान्य जनता हे IBN लोकमत आम्ही धन्यवाद देतो आणि त्यांचा आभारही मानतो. मला एक सांगा तुम्ही, आता हे बायोडिझेलचा जो धंदा आहे देश त्याचे संप सुरू आहेत, वाहतूक खासगी बंद आहे, पर्यायाने डिझेल पेट्रोलचे भाव गमनाला भिडले. आता राज्य शासनाने जर GR काढला कोण कसं पाहता आपण या कारवाईकडे किंवा या सगळ्या राज्य शासनाने GR कारवाई केली ती योग्य आहे, परंतु याला जबाबदार केंद्र शासन आणि राज्य शासन आहे. कारण मोदी सरकारच्या काळापासून डिझेल पेट्रोल इंधनाचे दर वाढलेले आहे. पहिलं पाहता आपल्याकडे केरोसिन होतं, केरोसिन बंद केलं. केरोसिन नंतर आज इंधन जर पाहायला गेलं तर पेट्रोल डिझेल हे अत्यावश्यक वस्तू झालेली आहे, परंतु त्याचे भाव इतके गगनाला भिडलेले आहेत. याचा तोटा एवढा आहे की आम्ही सर्वसामान्य जनता जरी सोडली तरी ST महामंडळ चालू असताना त्या महामंडळाला डिझेलचा पुरवठा होत नव्हता, कारण आर्थिक परिस्थिती महामंडळाची नव्हती की डिझेल वाटप करायचं. याच्यासाठी केंद्र शासनानं धोरण करणं आवश्यक आहे की जेवढ्या कमी दरामध्ये सर्वसामान्य जनतेला पेट्रोल डिझेल भेटल तेवढ्या दराने द्यावं. त्याच पद्धतीनं राज्य शासनानं देखील इतर राज्याप्रमाणे कमी दरामध्ये पेट्रोल डिझेल सर्वसामान्यांना मिळणं आवश्यक आहे. याच्याविषयी कायदा करणं आवश्यक आहे की एकच भाव असला पाहिजे, त्याच्या व्यतिरिक्त भाव वाढला नाही पाहिजे आणि सर्वसामान्याचा याच्यातून फायदा झाला पाहिजे. आणि जे हे बोगस डिझेल विक्री करतात यांची काही चूक नाही. कोरोना काळामध्ये दारू बंद होती म्हणून लोकांनी हातभट्टी पेले. मग या काळामध्ये डिझेल आणि पेट्रोल महाग असल्यामुळं जर यांना स्वस्त प्रमाणामध्ये डिझेल भेटत असेल तर ते का घेऊ नये असा आमचा प्रश्न आहे. म्हणून सर्वसामान्यांना परवडणारं राज्य शासनानं केंद्र शासनानं धोरण ठरवून पेट्रोल डिझेल स्वस्त दरात द्यावं ही आमची विनंती खूप मोठी आहे. मला सांगा, आता हे सगळं कारवाई आपण बघतो की राज्य शासनानं आता निर्णय घेतला, बराच वेळेस राज्य शासन निर्णय घेतला अंमलबजावणी होताना दिसत नाही, काय सांगायचं? त्यात असं आहे, जे बायोडिझेल केंद्र शासनाने परवानगी दिली की तुम्ही आता बायोडिझेलची विक्री करू शकता. त्यानंतर त्यात फक्त बायोडिझेलवर गाडी चालत नाही अशी केरळ आणि भरपूर महाराष्ट्रात ज्या वैज्ञानिक शाळा आहेत त्यांनी डिक्लेअर केल्यानंतर ह्याच्यात नेमकं कोणत्या पदार्थाचं मिश्रण होत आहे ते प्रशासनाने त्यावर कारवाई करून उघडकीस आणलं पाहिजे आणि अशा धंद्यांना बंद केलं पाहिजे, हेच आमचं मत. एकूण जर बघितलं तर काही जण न्यूज लोकमतचे आभार मानतात, तर काही आता निर्णय शासनाने घेतला आहे मात्र त्याची अंमलबजावणी काटेकोर व्हावी अशी मागणी करतात. निश्चितच मिलिंद सर, शासन जरवेळेस असे काहीतरी निर्णय घेत असतं मात्र त्याची अंमलबजावणी ज्यावेळेस करायची त्यावेळेस खालचे अधिकारी असतील ते खाबुगिरी करत असतात. त्यामुळं शासनाचं धोरण जरी चांगलं असलं तर त्याचा निर्णय मात्र सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचत नाहीत. आता आपण हे प्रकरण लावून धरले आणि जोपर्यंत उद्ध्वस्त होणार तोपर्यंत आपण हे प्रकरण लावून धरणार आहेत. मात्र आता प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा हे पत्री मनावर घेऊन राज्य शासनाने जो निर्णय घेतला त्याच्या बाबतीत सड आणि थेट कारवाई करणं गरजेचं आहे. मिलिंद सर, बर बालाजी, आपण अपेक्षा करूयात की संबंधित अधिकारी सुद्धा गांभीर्यानं करतीलच, पण न्यूज 18 लोकमतचे राज्यभरातले प्रतिनिधी सुद्धा या गोष्टीचा पाठपुरावा करतील. बालाजी, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आता आपल्यासोबत जोडले गेलेत फार्मपेडाचे अध्यक्ष उदय लोध. उदय सर, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. हा सगळा प्रकार तुम्ही पाहिलात, गेल्या काही काळापासून बिनधास्त सुरू होता. यात वाहन चालकांचं तर नुकसान होतंच, पण याच्यात सरकारचं कोट्यावधींचं नुकसान होत होतं. अखेर सरकारनं GR काढलाय आणि औपचारिकपणे या सगळ्याला काही नियम घातलेत, कायदे आखून दिलेत आणि कारवाई केली जाईल हे सुद्धा सांगितलंय.
अत्यंत सर्वप्रथम आधी मी IVN लोकमतचं अभिनंदन करतो की तुमच्या पुढाकारामुळे हे शक्य झालं. दुसरी गोष्ट अशी आहे की आत्ताचं जी काही ऑर्डर आलेली आहे ही सर्वसमावेशक अशी दिसते आहे की ज्याच्यामुळे जर काही जे काही बायोडिझेलच्या नावाखाली प्रॉडक्ट आणलं जाईल किंवा येईल, बायोडिझेल येईल असं म्हटलं तर त्याचं एंड यूज सर्टिफिकेट प्रोड्यूस करावं लागणार आहे. म्हणजे कुठलंही स्पुरियस इंधन आणून ते ट्रकवाल्याला विकलं असं चालणार नाहीये. कलेक्टरच्या विक्रीच्या जागांना परमिशन्स लागणार आहेत, एनए परमिशन्स लागणार आहेत, वजनमाप खात्याला कलेक्टरची परवानगी लागणार आहे वगैरे. खूप त्याच्यामध्ये अशा चांगल्या अटी आहेत की ज्यांनी हा ट्रेड मधून या पद्धतीच्या ह्याच्यातून 2 नंबरचं काम होणार नाही अशी एक काळजी घेतलेली आहे. पण त्याही पुढे मी जाऊन असं म्हणतो की समजा आता बायोडिझेल याच्या नावाखाली कमी प्रतीचं इंधन विकलं जात होतं, ते इंधन नव्हतंच, केमिकल आहे, परंतु त्याच्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत होती. आता जर भविष्यात शासनानं या सर्व नियमांचं पालन करून बायोडिझेलचे स्टॉल लावायला परवानगी दिली किंवा पंप लावायला परवानगी दिली तर बायोडिझेल हे निव्वळ बायोडिझेल म्हणून विकता येत नाही असं इंजिन वाहन मॅन्युफॅक्चररचं म्हणणं आहे. तर त्याच्यामध्ये ब्लेंडिंग असायला लागतं, जसं की पेट्रोलमध्ये इथेनॉल असावं लागतं. तसं की तर या पेट्रोल मधल्या इथेनॉल हे ऑइल कंपन्या ब्लेंड करून देतात, कोणताही डीलर त्याच्यामध्ये ब्लेंड करत नाही. जर बायोडिझेलला बढावा द्यायचा असेल तर तो ऑइल कंपन्यांना त्यांनी द्यायला लावावं आणि ऑइल कंपन्यांनी ते मिक्स करून डीलर मार्फत द्यावं. म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही नॉन स्टँडर्ड प्रोसिजर येणार नाही अशी एक काळजी घेतली जावी अशी आमची अपेक्षा आहे. बरं, याच्यातले घोळ टाळण्यासाठी पुढचा काही काळ ठराविक कालावधीनंतर विविध ठिकाणी तपासणी व्हावी किंवा या ऑइल कंपन्यांना काही अतिरिक्त अधिकार द्यावेत, कारण शेवटी पंपाचं बाहेर फोटो लावलेला असतो इंडियन ऑइल किंवा अन्य कुठला तरी आणि चाललेला असतो आतमध्ये धंदा दुसराच. 100%. आता या ऑर्डरमध्ये त्यांनी डिस्ट्रिक्ट लेव्हल कोऑर्डिनेटर आणि यांना अधिकार दिलेले आहेत. आता मगाशी कोणी म्हटलं तसं की या अधिकाराचा वापर करण्यासाठी त्यांनी वेल इक्विप्ड केलंय त्यांना. आता मानसिकता पाहिजे राज्य शासन, प्रशासन, पोलीस आणि ऑइल कंपन्या यांची की हे मी थांबवलंच पाहिजे. कारण जर हे थांबवलं तरच पेट्रोल पंपच्या विक्री मार्फत अधिकृत योग्य प्रकारची विक्री होईल आणि त्याचा महसुलाचा जो भाग आहे हा शासनाचा 100% आगाऊ महसूल जमा होणारी एकच व्यवस्था आहे, ती म्हणजे पेट्रोल पंप. बरोबर. अस्तित्वात असलेले आजचे पेट्रोल पंप, तर त्यांच्या विक्रीला परिणाम होणार नाही, शासनाचं उत्पन्न बुडणार नाही, लोकांना प्युअर इंधन मिळेल. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि बातमी आहे आता त्रिपुरातल्या घटनांचे पडसाद आता भारतात वेगवेगळ्या ठिकाणी उमटत आहेत, महाराष्ट्रात उमटत आहेत. या घटनेचे हिंसक पडसाद अमरावतीमध्ये सुद्धा उमटले. अमरावतीमध्ये बंदचं आयोजन करण्यात आलं होतं, त्याला हिंसक वळण लागलं. आंदोलनाच्या वेळेला काही जणांनी दगडफेक केली तर जमावाकडून जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. अमरावतीमधल्या राजकमल चौकामध्येही दगडफेक झाल्याचं कळतं. तसंच आंदोलनकर्त्यांनी काही गाड्यांची सुद्धा तोडफोड केल्याची माहिती मिळते. ही काही वेळापूर्वीची दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय. बंदच्या दरम्यान आंदोलक काही ठिकाणी आक्रमक झाले आणि या आक्रमक आंदोलकांनी परिसरात तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. काहींनी गाड्यांची तोडफोड केली. शेवटी या सगळ्या आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात. संजय शेंडे आपले प्रतिनिधी अमरावतीहून आपल्यासोबत जोडले गेलेत. संजय, नेमकं काय सुरू आहे या मोर्चाच्या दरम्यान? मिलिंदजी, निश्चितच काल त्रिपुराच्या घटनेचे जे पडसाद आहेत ते अमरावतीत उमटले होते. त्रिपुराच्या घटनेनंतर मुस्लिम समुदायाने अमरावती शहरात मोठा मोर्चा काढला होता. जवळपास या मोर्चात 15,000 ते 20,000 लोक होते. मात्र हा मोर्चा सुरू असतानाच या मोर्चेकऱ्यांनी अमरावती शहरातील जवळपास 10 ते 12 दुकानांवर दगडफेक केली, दुकानांची तोडफोड केली. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते काल चिडले होते आणि त्यांनी काल अमरावती बंदचं आवाहन केलं होतं. भाजपचे नेते प्रवक्ते शिवराय कुलकर्णी आणि तुषार भारती यांनी आज सकाळी अमरावती बंद राहील असं आवाहन कालच केलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर आज सकाळी 9:30 दरम्यान भाजपचे जे कार्यकर्ते आहे आणि काही हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरले आणि त्यांनी दुकानं बंद करण्याचं आवाहन केलं.
ज्या व्यापारी प्रतिष्ठानाने त्या दुकाने बंद केली नाही त्या दुकानदारांचे दुकानावर अक्षरशः दगडफेक केलेली आहे, त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे आणि राजकमल चौक परिसर असेल किंवा चित्रा चौक परिसर असेल या प्रमाणात मोठ्या प्रमाणात ज्या आंदोलनकर्त्यांनी या ठिकाणी दगडफेक केली, तोडफोड केलेली आहे आणि या ठिकाणी बघा सकाळपासूनच पोलिसांचा प्रचंड मोठा बंदोबस्त आहे. शहरात काही भागात बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे, काही भागातील रस्ते जे पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहे आणि शहराच्या पोलिसांसोबतच ग्रामीण पोलीस सुद्धा या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहे. अमरावतीचे जे आयजी आहेत, आयजी या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर ग्रामीण भागातले पोलीस शहर भागात आतापर्यंत तयार आपण पाहिलेलं नाही. मात्र शहर पोलीस अधीक्षक, जिल्हा पोलीस अधीक्षक जे ग्रामीणचे ते सुद्धा रस्त्यावर उतरलेले आहेत. पोलिसांचा बंदोबस्त चोख आहे. ज्या आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी काही ठिकाणी बळाचा सुद्धा वापर केलेला आहे. मिलिंदजी, सध्या परिस्थिती अजूनही आटोक्याबाहेर आलेली नाही आहे. अजूनही पोलिसांचा बंदोबस्त सुरू आहे आणि कार्यकर्त्यांची धरपकड जी आहे धरपकड सुरू आहे. राजकमल चौकात अजून मोठ्या प्रमाणात जवळपास 400 कार्यकर्ते जे आहेत त्या ठिकाणी जमलेले आहेत आणि या ठिकाणी प्रचंड तुफान अशी नारेबाजी होत आहे. याच पार्श्वभूमीवर सकाळी जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी जनतेने शांत राहावं असं आवाहन सुद्धा केलं होतं. मात्र सध्या याला कुठेतरी अमरावती बंदला आता एक हिंसक वळण मिळालेलं आहे. बर, कालच्या सगळ्या मोर्चाला जेव्हा हिंसक वळण लागलं त्यानंतर पोलिसांनी काही विशेष निर्देश दिले होते, जसं काही जमावबंदी असेल किंवा अन्य काही, आणि तरी सुद्धा हा मोर्चा सकाळचा निघाला किंवा आंदोलन झालं? हो, निश्चितच पोलिसांनी मोर्चा काढून असं आंदोलनकर्त्यांना सांगितलेलं होतं. मात्र त्यानंतरही आता हा मोर्चा जो आहे मोर्चा निघालेला आहे आणि भाजपचं म्हणणं असं होतं की ज्या हिंदूंची काल दुकाने तोडलेली आहेत किंवा दुकानावर दगडफेक केलेली आहे त्यांच्या समर्थनार्थ आम्ही बाहेर निघतो. आमचा हा बंद खरं तर शांतता मार्गाने राहणार आहे. मात्र काही मोर्चात जे काही हिंसा करणारे जे काही तत्व होते त्या तत्व यात सुद्धा होते, ज्याप्रमाणे कालच्या मोर्चात होते त्याप्रमाणे. आणि या काही लोकांनी ही शहरात दगडफेक केली, दगडफेक केली, काही दुकानांना मारहाण केली, दुकानदारांना मारहाण केली. संजय, मी तुला थोडंसं थांबवतो. अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर आपल्यासोबत जोडले गेलेत. यशोमतीताई, जिल्ह्यामध्ये कालपासून अतिशय अशांतता आहे. कशा पद्धतीने ही सगळी अशांतता नियंत्रणात येईल? हॅलो यशोमतीताई, काय आदेश दिले तुम्ही या सगळ्या अशांत वातावरणाला नियंत्रणात आणण्यासाठी? मी आज सकाळीच पोलिसांची आणि सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्या ठिकाणी फोर्सेसचे तुकड्या वाढवण्यात आलेल्या आहे. SRPFच्या काही तुकड्या त्या ठिकाणी आम्ही मागवलेल्या आहेत. पण माझी सगळ्यांना विनंती हेच आहे की शांतता ठेवणं अतिशय गरजेचं आहे. असा हिंसक वळणाची सवय अमरावतीला नाही. इथं खरोखर कुठेतरी राजकीय डाव मला दिसतो आहे. हे असे हिंदू मुस्लिमांचे जर भांडणं झाले तर फायदा कोणाचा होईल हा विषय नक्कीच सगळ्यांनी विचाराधीन घेतला पाहिजे. कारण हे महाराष्ट्राचं वातावरण मलिन करण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. या ठिकाणी कालही मी म्हटलं की सामान्य जनतेला आपण वेठीस कोणीच धरू नये आणि आजही सगळ्यांना विनंती करते आहे की अजिबात कोणी सामान्य जनतेला वेठीस धरू नका. आपण सगळ्यांनी मिळून गोडी गोमानं राहणं अपेक्षित आहे. हे जर झालं तर आपल्या देशाचं वातावरण खराब होईल आणि खरे जे प्रॉब्लेम्स आहेत, महागाई आहे, या सगळ्या आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्यामधनं डायव्हर्जन होईल. माझी सर्व जनतेला विनंती आहे की कृपा करून शांतता ठेवा. त्या ठिकाणी हिंसक वळण देऊ नका. यशोमतीताई, जसा आजचा प्रकार माणसाला जसा आजचा प्रकार निंदनीय आहे की आधी सांगण्यात आलं होतं शांततापूर्ण मोर्चा पण त्याला हिंसक वळण लागलं, तसा कालचा मोर्चा सुद्धा निंदनीय आहे की ज्याच्यात नंतर हिंसक वळण लागलं. दुसऱ्या भलत्याच राज्यातल्या घटनांचे पडसाद असे जर का राज्यात उमटायला लागले तर राज्यातली शांतता सुद्धा धोक्यात येईल. बिलकुल, माझं तेच म्हणणं आहे की आपल्याला महाराष्ट्रामध्ये कोणीतरी काहीतरी डावपेच करून हे दोन्ही प्रकारचे जे आंदोलनं कालही आणि आजही झाले ते दोन्ही गोष्टींचा निषेध या ठिकाणी मी आपल्या समोर करते आहे. हे अजिबात होता कामा नाही आणि असं जर झालं तर कोणाचा फायदा होतोय, कोणाचं नुकसान होत आहे हे देखील विचारात घेणं अतिशय गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये जे सरकार मागच्या 2 वर्षांमध्ये व्यवस्थित काम करत आहे ते सरकार हलवण्याचं काम तरी यांनी होत आहे का? कोणत्याही प्रकारच्या कट्टरपंथी विचारांना आणि व्यक्तींना इथं माफ केल्या जाणार नाही. आणि माझी पुन्हा पुन्हा आव्हान आहे की सामान्य जनतेला वेठीस अजिबात कोणी धरलं नाही पाहिजे. यशोमतीताई, वेळ पडली तर आज शांतता निर्माण व्हावी याच्याकरता तुम्ही स्वतः किंवा आता बच्चू भाऊ पण? मी इथेच आहे, मी अमरावतीतच आहे. मी सगळ्या गोष्टी सकाळी मी बैठक घेतली 7:30 वाजता.
सगळ्यांना इन्स्ट्रक्शन दिले, सगळे त्या ठिकाणी फील्डवर लावले. शांततेचा मोर्चा बंद करण्याचा अधिकार आणि मोर्चा करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे लोकशाहीमध्ये, पण कोणत्याच प्रकारचं हिंसक वळण या ठिकाणी आम्ही सहन करणार नाही. जो दोषी असेल त्याला पकडल्या जाईल आणि त्यांना बिलकुल त्याच्यावर कारवाई केल्या जाईल. यशोमतीताई, धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. संजय शेंडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. संजय, जसं पालकमंत्र्यांनी सांगितलं की त्या स्वतः अमरावतीत आहेत, सकाळी बैठक झाली, अतिरिक्त फौज मागवण्यात आलेली आहे, फौज फाटा. पण संजय, खरंच अतिरिक्त पोलीस तैनात आहेत का अमरावतीमध्ये? आणि जर का अतिरिक्त पोलीस तैनात आहेत तरी एवढ्या प्रमाणात अशांतता का? मिलिंदजी, निश्चितच SRPFच्या 4 तुकड्या या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहे आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला. मात्र जे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरल्यामुळे पोलिसांना हे कुठेतरी काही भागात ज्या भागात पोलीस महत्वाच्या भागात पोलीस लागलेले होते, मात्र तो भाग सोडून इतर भागात हे कार्यकर्ते अचानक घुसले आणि त्यामुळे पोलिसांची तारांबळ उडवलेली आहे. पण SRPF पोलिसांच्या जवळपास 4 तुकड्या या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे. SRPFचे जवान आहेत, अमरावती शहर पोलीस आहे आणि अमरावती शहर पोलिसांसोबत ग्रामीण पोलीस सुद्धा या ठिकाणी खरं तर रस्त्यावर उतरलेले आहे आणि ठिकठिकाणी पोलिसांचा इतर चौकात सुद्धा बंदोबस्त लावण्यात आलेले आहेत. काही रस्ते जे आता ज्या मुस्लिम एरियांकडे जाणारे रस्ते जे आहेत ते रस्ते या ठिकाणी आता बंद करण्यात आलेले आहेत. संजय, मी तुला थोडंसं थांबवतो. राज्यातले एक ज्येष्ठ नेते काँग्रेसचे माणिकराव ठाकरे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. माणिकरावजी, तुमची काय प्रतिक्रिया यावर आणि या सगळ्या अशांततेला आता कसं नियंत्रणात आणणार? शांतता निर्माण करण्याकरता कुठल्याही पक्षाचे असो, कुठल्याही धर्म समाजाचे असो, त्यामधल्या सर्व प्रमुख नेत्यांनी शांततेचं आव्हान केलं पाहिजे आणि जनतेने सुद्धा अशा प्रकारच्या कुठल्याही प्रोत्साहित कोणी करत असेल त्यांना बळी पडू नये, शांतता आपण पाळली पाहिजे, अशा प्रकारची त्यांना सुद्धा आपल्या माध्यमातून मी विनंती करेल. परंतु जी काही घटना घडतायत, काल त्रिपुराच्या प्रसंगावरून काही ठिकाणी जे निषेध मोर्चे निघालेत त्या ठिकाणी ज्यांनी कोणी विध्वंस केला असेल त्याचा निषेधच केला पाहिजे. आणि आज सुद्धा ज्या पद्धतीनं त्यांचा आधार घेऊन जे जागोजागी लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहेत त्याला सुद्धा या BJPचे राज्यस्तरावरचे नेते असतील, स्थानिक नेते असतील, त्यांनी आवर घातला पाहिजे आणि शासनाने सुद्धा कठोरपणे कारवाई केली पाहिजे. अशा प्रकारचं कुठे राजकारण कोणाचं करण्याचा प्रयत्न कोणी करू नये. कारण आज घटना घडली, उद्या आणखी ठिकाणी घटना घडू शकतं असं कोणी समजत असेल तर त्याला प्रचंडपणे ताकदीनं शासनाने निपटून काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि कठोर कारवाई केली पाहिजे. कोणाचाही माणिकरावजी, तुम्हाला प्रशासनातला एवढा मोठा अनुभव आहे, तुम्ही स्वतः गृह मंत्रालय सांभाळलेलं आहे, पालकमंत्री तुम्ही राहिलात अनेक जिल्ह्यांचे. तुम्हाला असं वाटतं की अशा प्रकारची स्थिती उद्भवू शकते त्रिपुरानंतर? याचा अंदाज तर पोलिसांना असणार, पण मग आधीच का नाही कारवाई होऊ शकली? काय वाटतं तुम्हाला? नाही, याच्यामध्ये मला वाटत नाही की पोलिसांना याच्या संदर्भामध्ये जाणीव नव्हती आणि बऱ्याच अंशी पोलिसांनी कंट्रोलही केलेला आहे. परंतु काही ठिकाणी ज्या घटना कारण विध्वंसक प्रवृत्तीची लोक प्रत्येक समाजामध्ये आहेत आणि तशा याच्यामधून काही घटना त्या ठिकाणी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु अशा प्रकारची घटना घडत असताना त्यांचं समर्थन करणं किंवा ते योग्य आहे अशा प्रकारचं म्हणणं तर हे चुकीचं आहे. आणि आज जे काही त्यांचे स्थानिक नेते, कुलकर्णी वगैरे इतर काही लोक आहेत ते आमची दगडफेक केलीच नाहीत, असं काही झालंच नाही, काल मोर्चा काढला त्याच्यावर जे प्रतिक्रिया होत्या, की काहीतरी घडून आणण्याचा प्रयत्न राजकीय दृष्टिकोनातून ज्या वेळेला केला जातो त्यावेळेला सगळ्यांना एकच लक्षात ठेवलं पाहिजे की समाजामध्ये शांतता ठेवणं ही कोणाच्याही दृष्टिकोनात हितात आहे. सामान्य माणसाचं नुकसान होत त्यामध्ये. त्यांना काही या मोर्चामध्ये सहभागी नसतात. तुमचा विशिष्ट कोणाबद्दल संशय आहे? नाही, यामध्ये स्पष्ट आहे. यामध्ये आता त्रिपुरावरनं काही ठिकाणी घटना घडली असेल नंतरच्या याच्यामध्ये तर ती जी काही प्रतिक्रिया त्या निमित्तानं काही ठिकाणी घडली निषेध म्हणून त्यांनी मागणी केली, आम्ही त्याचा सपोर्ट म्हणून झालेल्या कृत्यांचा आम्ही निषेध करण्याकरता आम्हाला वेळ द्या, संधी द्या. त्याच्यामध्येही काही प्रवृत्ती अशा असतील की ज्यांनी विध्वंस घडून आणण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावरही कठोर कारवाई केली पाहिजे, कालचं असो की आजचं असो. परंतु आज ज्या पद्धतीने चालू आहे आणि ते आमचं नाही आहे तशा प्रकारचे स्थानिक BJPचे नेते भूमिका घेत आहेत आणि त्या आड होऊन त्या ठिकाणच्या
ज्या घटना घडून आणतायत ते निषेधार्ह आहेत. अशा प्रकारचं बीजेपीने राजकारण करू नये. अलीकडे ज्या काही निवडणुका येत आहेत किंवा ह्या दृष्टिकोनातून जर ते याकडे पाहत असेल तरी सर्व समाजातून त्यांचा माणिकरावजी, मी निषेध तुम्हाला झाल्याशिवाय थोडंसं थांबवतो. आपल्यासोबत आमदार नितेश राणे आता जोडले गेले आहेत. नितेशजी, अमरावतीमध्ये आज सकाळी भाजपच्या वतीनं बंदचं आवाहन करण्यात आलं होतं आणि त्या बंदला सुद्धा हिंसक वळण लागलं. माणिकराव ठाकरे यांचं म्हणणं आहे, यशोमती ठाकूरही म्हणाल्या की या बंदचं आवाहन करणाऱ्यांपैकी काही जणांनी दगडफेक केली, तोडफोड केली. सगळे आरोप आणि सगळे लाठीचार्ज हे हिंदूंवर आणि हिंदूंच्या संघटनांवर का होतात हा मला मुळात प्रश्न आहे. आज जे काय पोलिसांनी तिथे लाठीचार्ज केले ते काल ते जे नांदेड, अमरावती, जिथे जिथे रजा अकॅडमीने काढलेल्या मोर्चांवर तिथे ह्या पद्धतीची लाठीचार्ज का केली नाही किंवा का झाली नाही? आज या हिंदू संघटनांनी आणि हिंदूंनी स्वतःला काल स्वतःची ताकद दाखवण्यासाठी ते मोर्चे निघतात, दगडफेक होतात आणि जोरजोरात घोषणा दिल्या जातात. आज त्याला उत्तर देण्यासाठी पहिलं पाऊल त्या हिंदूंनी उचललं नाही आणि त्याला उत्तर देण्यासाठी अगर या पद्धतीचे मोर्चे निघत असतील तर लाठीचार्ज आमच्यावरच पहिलं त्या लोकांवर पकडून त्यांना आतमध्ये टाकलं पाहिजे ना, रसा अकॅडमीच्या लोकांना. आजची ही अमरावतीवर मोर्चा काढण्याची का वेळ आली हे पण राज्य सरकारने विचार करायला हवा ना. आणि हीच हिंमत जी पोलिसांच्या माध्यमातून दाखवली जाते काल त्या मोर्चावर दाखवली पाहिजे होती ना. काल पोलीस बघ्याची भूमिका घेत होते. नितेशजी, आपल्यासोबत शिवराय कुलकर्णी जोडले गेलेत. भाजपचे नेते आहेत, जिल्ह्यातले ज्येष्ठ, आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली आजच्या बंदचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवरायजी, आज तुम्ही शांततेत बंद होणार असं म्हटलं होतं, पण कालही दगडफेक, हिंसाचार झाला, आजही दगडफेक आणि हिंसाचार झाला. नाही, असं आहे की कालचा मोर्चा हा राज्य शासन पुरस्कृत मोर्चा होता. काल अमरावतीमध्ये खुफिया विभाग फेलीवर होतं, पोलीस बघ्याच्या भूमिकेमध्ये होते, सामान्य लोकांना हाणामारी झाली, लुटमार झाली, दुकानांची तोडफोड झाली. त्याच्यामुळे तमाम अमरावतीकरांच्या मनामध्ये अत्यंत संतापाची भावना आहे. आपण असुरक्षित आहोत. या राज्यामध्ये हिंदूंचं रक्षण करायला कोणीच नाही. राज्य सरकार उलट हिंदूंवर टपलाय अशी सर्वांची सार्वत्रिक भावना झालेली आहे. म्हणून आजचा बंद उत्स्फूर्त बंद आहे. दगडफेकीचं कारणच नाही काही. अतिशय उत्स्फूर्त बंद आहे आजचा. व्यापाऱ्यांनी स्वतः निर्णय केलेले आहेत. सगळे दुकानं बंद आहे आणि सगळा जो काही मोर्चातला माब आहे तो सगळा एका ठिकाणी राजकमल चौकामध्ये सगळा उभा आहे आणि त्या ठिकाणी उभे राहून सगळेजण आपले फक्त भारत माता की जय सारखे नारे देत आहेत. ही जी 2-4 ठिकाणची घटना असेल ती तुरळक घटना आहे अतिशय, आणि ती घटना काही ठरवून केलेली नाही. कालच्या मोर्चाच्या प्रतिक्रियेमध्ये झालं, आज पोलीस सगळ्यांना दाबण्याचा प्रयत्न करतात. काल पोलीस बघ्याच्या भूमिकेमध्ये का होते? काल पोलिसांनी का बघ्याची भूमिका घेतली? का अमरावतीच्या पोलिसांना कळलं नाही की या मोर्चाला इतकं भयंकर हिंसक वळण लागणार आहे? शिवरायजी, माणिकराव ठाकरे आहेत आपल्यासोबत. त्यांनी असं म्हटलंय की शिवराय कुलकर्णींनी आवाहन केलं होतं पण तरी सुद्धा हिंसा झालीच. अप्रत्यक्षरित्या त्यांचा तुमच्यावर निशाणा आहे. बरोबर आहे ना माणिकराव? असं आहे की माणिकराव ठाकरेंनी काल रजा अकादमीने जो हैदोस केला आणि नंगानाच घातला त्याचा साधा निषेध देखील माणिकराव ठाकरेंनी केलेला नाही. त्याचा निषेधही करायचा नाही. आणि दुसऱ्या दिवशी ज्यांनी मार खाल्ला आहे, जे भयभीत आहे, ज्यांना राज्य शासन वाचवत नाही, त्यांनी थोडी प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी आज सकाळपासून बाऊ करणं सुरू केला. शिवरायजी, मी एकच सेकंद थांबवतो. माणिकरावजी, निषेध करणार कालच्याही हिंसेचा? माझं स्पष्ट म्हणणं आहे, कालचे विध्वंस करणारे जी लोक असेल त्यांचा निषेधच करेल. आज कुलकर्णींना सुद्धा त्या ठिकाणी ज्या पद्धतीने सगळं घडून आणतायत तात्काळ त्यांनी बंद केलं पाहिजे, नाहीतर त्यांच्यावर सुद्धा कठोरपणे कारवाई केली पाहिजे. नुसतं नाटक करायचं का वेगळी चॅनलवर बोलण्याकरता फक्त की आम्ही काही केलं नाही, दगडफेक कोणी केली नाही आणि फार शांततेनं आहोत, एकाच ठिकाणी जमलेले आहोत, काय चित्र काय दाखवतायत आणि तुम्ही अशा पद्धतीने बोलतायत. राणे साहेबांना मला असं वाटतं की या घटनेची माहिती नाही आहे की त्यांनी सांगितलं की त्यांच्याबद्दल दगडफेक काय झाली नाहीत वगैरे वगैरे काय. त्यांनी जे काही बोलले त्याच्या माहिती त्यांनी पूर्णपणे घेतली नाहीत. परंतु जे काही आज घडतायत त्याला थांबवण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही काय करतायत की ठीक आहे आम्ही कालच्या याचा निषेध केला, पहिल्या शब्दात सांगितलं मी, कालचा मोर्चा असो की आजचा असो जे काही विध्वंस करणार आहे त्याचा निषेध केला पाहिजे, कारवाई केली पाहिजे, कठोरपणे कारवाई केली पाहिजे. याच्यामध्ये कुठे आलं हे सांगते ना हिंदूंच्या विरोधात. म्हणजे राजकारण करायचं आहे का तुम्हाला याच्या माध्यमातून? आता निवडणुका आल्या म्हणून हा विषय घेऊन पुढे रेटायचा, शिवरायजी निवडणुका करायच्या
असं आहे की कुठेही हिंदू समाज एकत्र आला की महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांना ते पाहल्या जात नाही, ते त्यांना पाहल्या जात केलं पाहिजे. विषय असा आहे की काल लोकांची, सामान्य लोकांची दुकानं फोडली जात असताना आणि काल दहशतीचं वातावरण निर्माण केलेलं असताना काल का कोणी प्रतिक्रिया दिली नाही, का अमरावतीच्या पोलिसांवर कारवाई झाली नाही अद्यापर्यंत, का लोकांना अटक केली गेली नाही, का आरोपी शोधल्या गेले नाही, लोकांची कंप्लेंट द्यायला पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस उपलब्ध होते का, पोलीस सोबत होते का, कोणी ग्रीन सिग्नल दिला होता की यांना वाचवा म्हणून, कोणाचा अभय होतं कालच्या मोर्चाला, हे सगळं सांगितलं पाहिजे. सामान्य जनता जेव्हा रस्त्यावर येते तेव्हा महाविकास आघाडीला त्याच्यामध्ये राजकारण दिसतं. आज सामान्य जनता रस्त्यावर आहे, कुठला पक्ष, पंथ, संप्रदाय, कुठलाही भेद न ठेवता जनता भयभीत झालेली आहे. आपला कोणी वाली नाही, जनतेची भावना आहे. जनता एकत्र आल्यावर त्यांना चिरडण्याची भाषा सुरू करतात. शिवराजी, एक प्रश्न तुम्हाला आणि मग माणिकरावांना, तुम्हाला असं वाटतं की बंद शांततेत झाला पाहिजे, तुम्ही आवाहन करताय सगळ्या अमरावतीकरांना? आम्ही आताही आवाहन करतोय, पण विषय असा आहे की शांतपणे निदर्शने करणाऱ्या आंदोलकांवरही जर पोलिसून लाठ्या मारणार असतील, पोलीस काल कुठे होते पोलीस? मला सांगा, काल एकही पोलीस शहरामध्ये नव्हता. आणि या शहरामध्ये तुम्ही छावणीचं रूप उभं केलेलं आहे, संपूर्ण शहराला छावणीचं रूप आणलेलं आहे तुम्ही. प्रत्येक ठिकाणी 50,000 जमाव जरी उभा झाला, चिरडण्याचा जर तुम्ही प्रयत्न करणार असाल, कारवाई केली पाहिजे, कारवाईचा बाबतीत नाही, परंतु पेटवण्याचा प्रयत्न हा बंद केला पाहिजे कुलकर्णीचे. आता फार दिवसभर लोकांना समजून माणिकरावजी, आपण काल पेटवलेलं आहे सगळं. आपण काल फूस लावून मोर्चा काढलेला आहे. ही घटना घडली नाही, अफवेची घटना, 1000 किलोमीटर दूर झालेल्या घटनेसाठी तुम्ही फूस लावून संघटना रस्त्यावर उतरवता. कारवाई केली पाहिजे, पहिल्यांदा कारवाई कारस्थान आहे. कारण काल जे तिथे नारे लागले, शिवेगाळ्या दिल्या गेल्या, जो आतंक उभा झाला, याला पूर्णपणे तुमची फूस होती. त्यासाठी तुम्ही स्पष्टीकरण दिलं पाहिजे. त्यासाठी खरं म्हणजे तुम्ही समाजाची माफी मागितली पाहिजे. तुमच्यावर जबाबदारी आहे, नैतिक जबाबदारी. माणिकरावजी, शिवराय कुलकर्णींचा असा आरोप आहे, शिवरायजी, माणिकरावजी, शिवराय कुलकर्णींचा असा थेट आरोप आहे की कालचा मोर्चा सरकार पुरस्कृत होता आणि सरकारची फूस होती सगळ्या हिंसाचाराला कालच्या. हे राजकीय स्टेटमेंट आहे. त्यांना माहित आहे की या सरकार हे आहेत आणि कुठेतरी त्या बाजूला यांना उभं केलं म्हणजे हिंदू लोक आपल्या बाजूला येतील, अशा प्रकारची खेळी आहे, राजकीय खेळी आहे. आणि त्याचा सतत उल्लेख जे करतायत ना, त्याच कारणाने करतायत ते हिंदू मुस्लिम. आम्ही असं कधी केलं नाही. मग कालचा समुदाय कोणी असो, त्या विध्वंस करणारे असेल त्या कारवाई करा. आज करणार एवढ्याने बोलून राहिले, त्यांच्यावर पहिले कारवाई करा, माझी मागणी आहे. बरं शिवरायजी, काल आणि आज अशा प्रकारचं पेटवत असेल, समाजामध्ये विध्वंस निर्माण करत असेल, तर त्याच्या तात्काळ त्या ठिकाणी कारवाई केली पाहिजे, या मताचा मी आहे. अशा विषयात आज ही सगळी जबाबदारी या कुलकर्णीवर येतं. त्यांचे कार्यकर्ते दगडफेक करतायत, त्या ठिकाणचे पालकमंत्र्यांनी सुद्धा स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि ही जबाबदारी त्यांनी घेतायत की नाहीत, हे समाजाच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. ती काय भूमिका घेत, नुसतं चॅनलवर बोलून उपयोग होत नाही. तुम्ही आवाहन करा चॅनलच्या माध्यमातून, सर्वांनी घरी जा म्हणून. निश्चितपणे माणिकरावजी, एकच सेकंद, शिवरायजी एकच सेकंद. न्यूज 18 लोकमतनं सकाळपासून हे आवाहन केलेलं आहे की महाराष्ट्र हा वेगळ्या प्रकारचं राज्य आहे, इथे अशा प्रकारचा धार्मिक, वांशिक, अन्य कुठल्याही प्रकारचा हिंसाचार केव्हा योग्य नाही. कुठेतरी 1000 किलोमीटरवर झालेल्या गोष्टी करता महाराष्ट्रातला बदनाम करणं, आणि मग ते कोणत्याही धर्माच्या किंवा पक्षाच्या किंवा जातीच्या लेबल खालती असो, हे पूर्णतः गैर आहे. न्यूज 18 लोकमत सगळ्यांना आवाहन करतं, कृपया शांतता राखा. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं हे सर्वथा गैर आहे आणि पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला सहकार्य करा. शांततेनं तुमचे विचार मांडा. पण माणिकरावजी, आत्ता या दृश्यांमध्ये तुम्ही पाहताय काही हजारांच्या संख्येनं लोक जमलेले आहेत. यांना शांततेचं आवाहन कसं करणार? मॉब सायकोलॉजी आणि या एवढ्या हजारांच्या मॉबला सामोरं जाणं हे पत्रकारांपेक्षा तुमच्यासारख्या राजकारण्यांना अधिक चांगल्या पद्धतीने माहिती आहे. यांची कशी समजूत काढणार माणिकराव? नाही, आम्हाला एकच केलं पाहिजे, जे नेते असेल, प्रमुख नेते असेल, त्यांनी गाडीवरनं समाजामधल्या लोकांना आवाहन केलं पाहिजे की सगळ्यांनी घरी गेलं पाहिजेत. आता बंदचं आम्ही ते उठवलेलं आहे, कोणी रस्त्यावर येऊ नये, अशा प्रकारचं आव्हान ज्यांनी नियोजन केलं त्या बंदचं, त्यांनी पहिले रस्त्यावर उतरून गाडीवर त्यांना पोलिसांना बसवून त्यांना फिरवलं पाहिजे सर्वत्र आणि या सगळ्या लोकांना पांगवलं पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची. बोला. नंतर त्याच्यानंतर काल एवढी मोठी घटना घडली,
पालकमंत्र्यांनी पोलिसांना कुठलेही निर्देश स्पष्ट स्वरूपाचे दिलेले नाही. कोणीही त्याच्यावर अफसोस आपला व्यक्त केलेला नाही. आणि या सगळ्या याच्यानंतर आज त्याची छोटीशी प्रतिक्रिया उमटल्याबरोबर याचा सगळ्यांचं यांचं राजकारण आडवं येऊन राहिलं. काल काल काय काय करत होती पोलीस यंत्रणा, काय करत होता गृह विभाग राज्याचा, त्यांना कल्पना नव्हती. एक पोलीस काल रस्त्यावर नव्हता. आज जेवढं पोलीस इथे आपलं स्वतःचं हे दाखवतात, कर्तृत्व दाखवत आहेत, काल का दाखवलं नाही अमरावती शहरामध्ये? अमरावतीमध्येच ते झालं. मालेगाव मी मिलिंदजी तुमच्या भावनेशी सहमत आहे. IBN लोकमतने जे आवाहन केलं त्या आव्हानाशी मी पूर्णपणे सहमत आहे. पण तुमच्याशी सहमत आहे मात्र महाविकास आघाडी या सगळ्या विषयामध्ये राजकारण करते आहे. राजकारण करताना त्यांचं सरळ धोरण आहे. त्यांनी कालच्या मोर्चांना अभय दिलं, राज्यभर दिलं आणि याही पुढे मोर्चे निघाले तर त्यांना महाविकास आघाडीचं अभय राहणार आहे. त्याच्या विरोधात आज जनता एकत्र आली. जनता केवळ ते आमचं आव्हान नाही, केवळ जनतेने स्वतः ठरवलेलं आहे की आपण बंद केलं पाहिजे. आज अमरावती 100% बंद आहे. ते का बरं बंद आहे तर स्वतः सगळ्या व्यापारी संघटनांनी काल ती दहशत अनुभवलेली आहे. अमरावतीवर जे काल बिचलं ते अमरावतीकरांनाच माहिती आहे आणि म्हणून आज प्रतिसाद मिळालेला आहे. बरं, पण मग शिवराजी तुम्ही आवाहन कराल, पोलीस शिवराजी तुम्ही आता न्यूज 18 लोकमतवरनं अमरावतीकरांना आवाहन कराल की बंद शांततेत पाळा, जर का पाळायचा असेल तर हिंसाचार करू नका. आता इथे सुद्धा वारंवार आवाहन करतो आहे आणि मी पुन्हा न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून तमाम अमरावतीकरांना नम्र आवाहन करतो, विनंती करतो की लोकशाही मार्गाने आपण शांततेमध्ये बंद केला पाहिजे. कारण की बंद लोकांनी केलेलाच आहे, काही उघडच नाही आहे. त्याच्यामुळे संतापाची भावना जी आहे ती बाजूला ठेवून लोकशाही प्रक्रियेनुसार अत्यंत शांततेमध्ये संयमाने आपण आपलं म्हणणं मांडलं पाहिजे. हे माझं कळकळीचं आवाहन पुन्हा अमरावतीकरांना माणिकरावजी, आणि तुम्ही केलेल्या आव्हानावर देखील मी स्वागत करतो आहे. माणिकरावजी, सर्व पक्षीय नेत्यांनी आवाहन केलं पाहिजे. इथे पक्षाचा काही संबंध नाही ना. जर का हिंसा पसरत असेल तर तो कोणी असो हिंसा पसरवणारा, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. मी सुरुवातीपासूनच म्हणतो आहे की जे विध्वंस करणारे लोक आहेत त्यांच्यावर शासनाने कठोर कारवाई केली पाहिजे आणि जे बंद ज्यांनी आव्हान केलं आहे त्यांनी तात्काळ लोक बाहेर निघून त्या चौकामध्ये जाऊन गाडीवर उभं राहून सगळ्यांना सांगितलं पाहिजे की सगळेजण घरी जा, आता त्या ठिकाणी बंद वगैरे नाहीये. ही कामाची पद्धत आहे. परंतु एकाकडे एक बोलायचं, आम्ही बंद सगळे पूर्ण अमरावतीकर करतायत, हे लोकांचा सामान्य लोकांचा बंद आहे, सगळे इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत, कालचं दृश्य पाहून आज सगळ्यांनी बंद केलं आहेत, हे अशा प्रकारचं म्हणजे त्यांना हे घडून आणायचं नाही आहे. हे वेगळ्या पद्धतीची भाषा जे बोलतायत ना ती त्यांनी बंद करून संपूर्ण लोकांना आवाहन केलं पाहिजे की त्यांनी सर्वांनी घरी जावं आणि या संदर्भात प्रत्यक्षपणे चौकामध्ये राजकमल चौकातच आहे म्हणतात, यांना किती वेळ लागतो जायला. इथं बोलीपर्यंत तिथे जाऊन सर्वांना आवाहन करू शकतात. पण यांच्या मनामध्ये आहे का, यांना हे घडून आणायचं आहे का, याबद्दलच्या शंका आता निर्माण होतात. आणि यांनी काल का नाही केलं, आम्ही कालचा सुद्धा निषेध करतोय ज्यांनी विध्वंस केला त्यांचा. बरं, माझं माणिकरावजी, माझं तुम्हाला दोघांनी बंद जर केलं तर बंद बद्दलचं कोणाचं म्हणणं नाही. बंद ठीक आहे, तुम्हाला एखाद्या गोष्टीचा निषेध करायचा आहे, लोक साथ देतात का तुम्हाला, करा बंद ठेवत असेल ठीक आहे. माझं माणिकरावजी आणि शिवराय तुम्हाला दोघांनाही आवाहन आहे की पक्षीय भेद बाजूला ठेवून तुम्ही अमरावतीकरांना आवाहन करा चक्क एक 4 ओळीमध्ये की बंद शांततेत पाळा, हिंसाचार करू नका, अन्यथा पोलीस कठोर कारवाई करतील. माझं तुम्हाला दोघांनाही आव्हान आहे. सर्व पक्षीय नेत्यांनी आवाहन केलं पाहिजे. मी आवाहन करायला तयार आहे, पुन्हा आवाहन करीन. पण पोलिसांनी कालच्याही मोर्चेकऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे आणि जेवढ्या पोटतिडकीने माणिकराव आजच्या मोर्चाच्या विरोधात बोलता आहेत तेवढ्याच पोटतिडकीने जर ते कालच्याही हिंसाचाराच्या विरुद्ध बोलले असते तर महाराष्ट्राला त्यांचं म्हणणं पटलं असतं. पण ते एकांगी राजकीय हेतूंनी बोलतायत, त्याच्यामुळे वारंवार ते आजच्या मोर्चाच्या संदर्भात बोलतायत. पण काल झालेल्या अत्याचाराविषयी त्यांचे जे काही आहे ते एकही अश्रू त्यांनी ढाळलेला कालपासून नाही. ठीक आहे, आता जनतेच्या लक्षात आलेलं आहे. ठीक आहे शिवराजी, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. माणिकराव, तुम्ही राहाच आपल्यासोबत, कारण तुम्हालाही आवाहन करायचं आहे. पण आपल्यासोबत आता स्थानिक आणखीन काही नेते जोडले जात आहेत. स्थानिक आमदार रवी राणा आपल्यासोबत जोडले गेलेत. रवी राणाजी, अमरावतीकरांना शांततेचं आवाहन केलं पाहिजे. काय एवढा हिंसाचार सुरू झाला अमरावतीत अचानक? नाही, काल ज्या पद्धतीनं मोर्चा निघाला त्याच्यामध्ये हिंसक वळण जे मिळालं त्याच्याबद्दल सगळ्यांनी आम्ही निषेधच केलेला आहे आणि निषेध शांततेत झाला पाहिजे. त्या शांततेचा उद्रेक कुठे झाला नाही पाहिजे ही आम्ही कालपासून सगळ्यांना अपील करत होतो. काल मी DG सोबत बोललो, CP सोबत सुद्धा बोललो
आणि गृहमंत्र्यालाही प्रयत्न केला, पण बर. गृहमंत्री काही लाईनवर आले नाही. पण मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं आज शांततेच्या मार्गावर चाललेलं आंदोलन जे दुसऱ्या मार्गावर गेलेलं आहे, त्यासाठी संजय राऊतनी जी प्रतिक्रिया दिली आज, मला असं वाटतं की संजय राऊतनी हा राजकारण करण्याचा वेळ नाही. बर आज रवी राणाजी, मी तुम्हाला guidance थोडंसं जे आहे, थांबवतो. मंत्री नवाब मलिक बोलतात, आपण थेट जाऊयात. बिगाड़ना चाहते हैं, लोग सावधान रहे और इस घटना में जो भी जिम्मेदार होगा निश्चित रूप से पुलिस कार्रवाई करेगी। और जो लोग इस तरह के आंदोलन को लेकर अपील करते हैं उनकी भी जिम्मेदारी है कि अनगाइडेड मिसाइल की तरह अपील ना करें। आंदोलन करना लोगों का अधिकार है, लेकिन वो नियंत्रित रहे, किसी भी प्रकार की हिंसा नहीं होगी, इसकी भी कहीं ना कहीं जवाबदारी के तहत ही आंदोलन लोग पुकारें। अनगाइडेड मिसाइल की तरह कोई आंदोलन पुकारा जाता है, ये उचित नहीं है। सर, समीर वानखेड़े के कास्ट सर्टिफिकेट को लेकर जो हाईकोर्ट में बात चल रही है, ऐसे में कुछ ऐसे तर्क रखे गए हैं कि टेम्पर्ड बर्थ सर्टिफिकेट है, इस पर आप क्या? देखिए, मामला न्यायालय में है, जो हाईकोर्ट में चीज़ें चल रही है, मैंने आज तक उस पर कोई भी भाष्य नहीं किया, मैं भाष्य नहीं करूँगा। जो भी बहस है हमारे वकील ने, जो भी प्रतिपक्ष है उनके वकील ने माननीय न्यायालय के सामने रखा है। ऑर्डर रिजर्व है, आशा करते हैं कि जब ऑर्डर आएगा तो उसके बाद अगर कोई बात करने की आवश्यकता होगी तो निश्चित रूप से करेंगे। सर, बीजेपी ने रजा एकेडमी जिन्होंने ये बंद का आह्वान किया था, सरकार जो जिम्मेदार है उसको जांच करके जो भी जिम्मेदार होगी, संस्था हो व्यक्ति हो, उस पर कार्रवाई सरकार करेगी। सर, रजा एकेडमी बॅन करायची मागणी केली बीजेपीने। कोण काय मागणी करतं त्यांचे अधिकार आहे, पण सरकार या घटनेमध्ये जे कोणी दोषी असेल ते तपास करून त्यांच्यावर कारवाई करतील। सर, मुंबई दंगों के पीछे भी रजा एकेडमी का ही नाम आया था। देखिए, मैं किसका नाम आता है, क्या आता है, निश्चित रूप से अगर कोई भी किसी भी घटना के पीछे जिम्मेदार होगा तो सरकारों की जिम्मेदारी होती है उस पर कार्रवाई करे। निश्चित रूप से जो घटना हुई है ये दुर्भाग्यपूर्ण है, पुलिस उसकी जांच करेगी और जो भी उसमें जिसका भी दोष होगा उस पर सरकार कार्रवाई करेगी। काय पे नाही नवाब मलिक अल्पसंख्याक मंत्री त्यांनी असं म्हटलं आहे की राज्यभरात कालही ज्या हिंसाचाराच्या घटना झाल्या त्याचा त्यांनी निषेध केला आणि जे हिंसाचार करतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे। माणिकराव ठाकरे आपल्यासोबत होते, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, त्यांनी शांततेचं आवाहन केलं आहे। शिवराय कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेले होते, त्यांनीही अमरावतीकरांना शांततेचं आवाहन केलं आहे, पण त्यांनी आरोप मात्र कायम ठेवला की काल जो अमरावतीमध्ये हिंसाचार झाला त्यातल्या दोषींवर मात्र पोलिसांनी अद्याप कारवाई केलेली नाही असं त्यांचं म्हणणं होतं। रवी राणा स्थानिक आमदार आपल्यासोबत जोडले गेले होते, त्यांनी आरोप केला की एकतर्फी कारवाई होते, तर नितेश राणे भाजपचे आमदार आपल्यासोबत जोडले गेले होते, त्यांचं म्हणणं होतं की पोलिसांची कारवाई ही एकतर्फी आहे। त्यामुळे तमाम अमरावतीकरांना आणि महाराष्ट्रात ज्याही ठिकाणी अशा प्रकारे त्रिपुरातल्या घटनेचा निषेध तुम्हाला करायचा असेल, शांततेत निषेध करा। कुठल्याही गोष्टीचा निषेध किंवा आपली असहमती ही शांततेत व्यक्त होऊ शकते, पण सार्वजनिक मालमत्तेचं कृपा करून नुकसान करू नका। आधीच कोरोनामध्ये सर्वसामान्य जनता होरपळलेली आहे, त्यात अशा प्रकारच्या हिंसाचाराच्या गोष्टी कृपया करू नका। या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया।